झालेली जोडी मैदानाच्या आतमध्ये एका साईडला उभारतोय बॅटर नईम आपल्याला बाण मिळते त्यांच्या अगेन्स्ट त्यांच्या समवेत खेळण्यासाठी अवेस आपल्याला बाण मिळत आहेत आणि बाउंड ट्रॅक वरती उभारतोय अय्यान हे दाखल होताना बाण मिळतील. अय्यान उभारतोय ग्रीन सिग्नल इथून पुढे येताना बाण मिळेल आणि माशाला देखील सुरुवात P1 षटक बदलण्यासाठी अय्यान पहिला बॉल हो पहिला बॉल एकदम बघतोय टिकट बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग तर दिली जाते परंतु या वेळेला बघतोय सरप्राईज केलंय बॅटरला आपण पाहतोय नईम यांना. नईमने एक्सपेक्ट देखील केले नसेल की एवढा पहिलाच बॉल बाउन्सर डॉट बॉलने सुरुवात केली आहे. हो या वेळेला बघतोय आवाज झाला एशन टेकन बॅटर हॅज बीन डिपार्ट्स फर्स्ट विकेट डाऊन धक्का क्रमांक पहिला नईम सर्वाधिक महत्वाचा. सध्याच्या घडीला आपण पाहतोय एक वाकलनचा केतन मात्रे जो संपूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्री मध्ये आपण पाहतोय प्रचलित आहे आणि या विभागाचा केतन मात्रे म्हणून ज्यांची ओळख आहे असे अय्यान हे बाउंड ट्रॅक वरती आणि त्यांनी स्वतःला आपण पाहतोय सिद्ध केलं. अगदी दुसऱ्याच बॉल वरती ही आपल्याला विकेट येताना बाल मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बाल मिळतील. समाज तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाल्यात. विकेट आली आहे दुसराच बॉल वरती पुढचा बॉल हो यावेळेला पाहतोय खूप आगू टप्प्याचा बॉल होता त्यानंतरला पाहतोय अगदी आपण पाहतोय अंपायर्स आता मात्र एकत्रित येतील आणि त्यानंतरला चर्चा आपल्याला इथून पुढे करताना बाण मिळतील. कारण का पहिला अगदी आपण पाहतोय पहिला बॉल वरती ती वॉर्निंग दिली गेली होती फर्स्ट फॉर दी ओव्हर दिला होता त्यामुळे पाहतोय येस नो बॉलचा कॉल इथून पुढे आपल्याला बाण मिळतोय कारण का पहिल्या बॉल वरती ती वॉर्निंग दिली गेली होती. समज आपण पाहतोय जो तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि समजचा खेळ आपण दुबईमध्ये देखील पाहिलाय चांगला बैलचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. हो या वेळेला आपण पाहतोय अय्यान आहेत बाउंड ट्रॅक वरती तेवढाच ताकदीचा गोलंदाज आणि प्रत्येक टीमला पाहतोय एक रिव्ह्यू तुमच्याकडे मिळणार आहेत आणि तो जर सक्सेसफुल झाला तर तो इनिंग मध्ये पुन्हा एकदा कंटिन्यू असेल त्यामुळे याच्याकडे देखील आपलं लक्ष वेधेन. 1-1 सध्याची परिस्थिती पुढचा बॉल हो यावेळेला टापादेने खेळण्याचा प्रयत्न मिडलला खेळाडू आहेत फिल्डिंग करता येईल तोपर्यंत सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना बाण मिळत आहेत. समज आणि त्याच वेळेला आपण पाहतोय अवेशची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती 2 धावा आल्यात. अगदी आपण पाहतोय ज्या वेळेला चांडवेकरांचं आयोजन म्हटलं की खऱ्या अर्थाने 4 दिवस हा फेस्टिवल असतो आणि अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा अंपायर्स मात्र आता येताना पाहायला मिळतील. तिथून पुढे पाहतोय आणि आवाज झाला होता तेच अंपायरने आपलं अगदी आपण पाहतोय हेरले आणि त्यानंतर आपण पाहतोय विकेट येताना पान मिळेल. आणखीन एक विकेट धक्का क्रमांक आपण पाहतोय दुसरा आणि बुबूच्या आवाजाला सुरुवात झाली आहे. फेस्टिवल चांडवेकरांचा आली आहे विकेट. इथून पुढे आपण पाहतोय विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. 2-2 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ इथून पुढे झालाय. शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. षटक क्रमांक 1 मधील सध्याच्या घडीला आपण पाहतोय चांगली कामगिरी अय्यान या गोलंदाजाने केली आहे.
यंगस्टर सोबत या टीमच्या वतीनं आपण पाहतोय. चला विनंती असताना थोडीशी घाई करा. बॅटर्स आपण लगेच जा, खूप वेळ आपण खर्च करताय. नवीन आपण पाहतोय, नवीन बॅटर. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल लेट कट करायचं होतं. जिथे आपण पाहतोय सिंगल तर आली आहे आणि त्यानंतरला आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती जास्त काही नाही मिळणार आहेत. सिंगल नाही, इथून पुढे बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपेल. टीमची धावसंख्या 3 आणि इथून पुढे 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. परंतु अगदी पहा जे छोटे चिमुकले प्रेक्षक वर्ग अगदी आनंद घेतात या संपूर्ण स्पर्धेचा. आवाज करतायत, टाळ्या शिट्ट्या निश्चितपणे होणार. 11 स्टार सांडवे या संपूर्ण ग्रुपचं आपल्याला हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. एक दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि पहा प्रेक्षक वर्ग हे अगदी आमच्या स्क्रीनवरती दाखवले गेलेत. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय सुमित आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. चला फिल्डिंग करणारी टीम वेळ खर्च करू नका. फिल्डिंग करणारी टीम मी आपलं पुन्हा एकदा लक्ष देईन. लगेच मॅचला सुरुवात करा. आपल्याला जर जास्तीच्या षटकांचे मॅचेस जर खेळायचे असतील तर लगेच सुरुवात करा. सुमित आपण पाहतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक युवा खेळाडू. पहिला बॉल बॅकफुटला आले होते. इथून पुढे आपण पाहतोय हलक्यातनं ग्लान्स करण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिलाय. सिंगल आली आहे पहिल्या बॉल वरती. सिंगलच्या मधीने टीमची धावसंख्या 4. धावा येत नाहीयेत. धावा तुम्हाला इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये बनवाव्या लागतील. समोरचा संघ देखील ताकदवान आहे, तो म्हणजे यंगस्टर सोबत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अद्यापपर्यंत. राजेवाडी या टीमला कमबॅक करावं लागणार आहेत. एखादा मोठा फटका खेळावा लागेल. लो फुल टॉस, बॅट स्विंग केली आहे. खेळाडू नाही आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्कोर लेगला क्लिअर करत असताना आपण पाहतोय 6 धावांसाठी येतोय व्हेरी मच निडेड षटकार. षटकार येताना पाहायला मिळाला. दुबईमध्ये ज्या वेळेला स्पर्धा असतात त्यावेळेला समोरची बॅट तिथे चांगल्या पद्धतीने बोलते आणि या वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा तो खेळपट्टीवरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 10 धावा, 10 ला 2. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल ओव्हर पिच होता. या वेळेला क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू आहेत. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि या वेळेला दुसरी धाव सुद्धा आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 12 ला 2 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. नईम आपण पाहतोय नईम आणि अवेस यांनी चांगली सुरुवात नाही करून दिली होती. 2 विकेट गेले होते. नंतरला आपण पाहतोय आता मात्र समद आणि नवीद यांच्या माध्यमातून पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये क्रिएट होताना पाहायला मिळते. 12 ला 2. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहतोय प्ले अँड मिस स्वरूपाचं चित्र. परंतु या वेळेला सिंगल इथून पुढे घेतली गेली लेग बायच्या स्वरूपामध्ये. सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 13 या आकडावरती. 13 रन ऑन अ बोर्ड. एकच षटकार फक्त आपल्याला समद यांच्या बॅटमधून आपल्याला तो शोक पाहिलाय. त्यानंतरला धावा अद्यापपर्यंत आलेल्या नाही आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. हा 5वा बॉल असेल राईट ओव्हर द विकेटने. या वेळेला बॅटची कडा घेतली आहे. पाठीमागच्या दिशेने खेळाडू कोणताही नाही आहे. थर्ड मॅनचा खेळाडू जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. करायला 17 धावा दबावावरती पाहायला मिळतात. 17 रन ऑन बोर्ड. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मधील सुमित आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती.
शेवटचा बॉल आणि यावेळेला समोर सापडल्यात LBWच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 3 बा चला इथून पुढे आणखीन एक विकेट आपल्याला येताना पाहायला मिळतात. 3 विकेट गेल्यात. 17 या आकड्यावरती आपण पाहतोय 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साकिब आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. अजूनही इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी असेल. त्यामुळे इथून पुढे एक चांगली छोटीशी पार्टनरशिप क्रिएट केली. धाबा बनवल्या गेल्या 40 पेक्षा वरती तर मग सेकंड इनिंग मध्ये तुम्ही फाईट देऊ शकता. साकिब नवीन बॅटर, नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. रिव्ह्यू सिस्टमचा एक थोडा अमितभाई थोडा ध्यान द्यायचा आहे. अंपायर जो बॅट्समॅन आउट होतोय का काय होतोय तर पिच वरती आहे तर ते 7 ते 8 सेकंड मध्ये त्यांनी रिव्ह्यू घ्यायचा आहे, नाहीतर रिव्ह्यू अलाउड नाही आहे. निश्चितपणे काही काही वेळा आपण पाहतोय बाहेरून ढगाडूमधून कॉल येतो, परंतु ते ग्राह्य धरले जाणार नाही. जे मैदानाच्या आतमध्ये त्यांनीच तो डिसिजन घ्यायचा आणि तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा की रिव्ह्यू आम्हाला हवाय. याच्याकडे देखील आपण लक्ष वेधूयात. अथर्व पहिलाच बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळाडू आहेत, फिल्डिंग करतील. थोडीशी मिसफील्ड झाली, त्याचा फायदा दोन्ही बॅटरने अगदी उचललाय. ओ हो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सिंगल तर घेतली. दुसरा धाब्याचा कॉल इथून पुढे दिला गेला होता समाज त्यांच्या माध्यमातून आणि इथून पुढे या 2 धाबा येताना पाहायला मिळतील. अगदी आपण पाहतोय जमीर भाई देखील आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही फिट अँड फाईन आणि त्यांची 2 मुलं अय्यन आणि निहाल हे आपल्याला खेळताना पाहायला मिळतात एकाच टीम मध्ये. हो यावेळेला आपण पाहतोय बॅटची टॉप एज. विकेट किपर कोणती चूक करणार नाहीये. कॅच टेकन सक्सेसफुली. धक्का क्रमांक 4 बाद. कॅमेरामॅन उमेर आपल्याला पाहायला मिळतात जे समोरचं दृश्य आपण पाहतोय कॅप्चर करतात आणि चांगली कामगिरी आपल्याला करताना पाहायला मिळतात. मुआज आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन चांगली कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला कामगिरी करताना पाहायला मिळतात. आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. MK स्पोर्ट्स महाड त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी पोलादपूर टीमचे कॅप्टन आपण रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण करूया टॉस. हो या वेळेला आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फहीम दाखल झाले आहेत, परंतु चित्र काही बदललं नाही. टीम आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल. 19-4 सध्याची परिस्थिती. बॅटिंग करत असताना राजवाडी या टीमच्या वतीनं अथर्वने देखील चांगली कामगिरी केली आहे. 3 बॉल त्याने फेस केलेत, डिलिव्हर केलेत 3 बॉल. 19 धाबा. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन पोलादपूर या नावानं जो संघ उतरलाय, त्यामुळे त्यांच्या कॅप्टनला देखील विनंती असेल त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन पोलादपूर आणि MK स्पोर्ट्स महाड अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण गेल्यानंतर 3 धाबा या आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धाबा संख्या 22, 22 ऑन बोर्ड. मागच्या मॅच मध्ये खूप सारा धाबा आपण बघितला होता. त्या मॅच मध्ये सैफचं अर्धशतक आपण पाहिलं. या मॅच मध्ये धाबा तेवढ्याच होत नाहीयेत. ओ लोवा फुल टॉस. बॅट स्विंग केली आहे. स्क्वेअर लेगचा खेळाडू चूक घडली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी येतोय हा
चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 26 ऑन बोर्ड. आपण पाहतोय 26 धावा धाबावरती पाहायला मिळतील. साकिब यांच्या बॅट मधून तो चौकार इथून पुढे येताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल अथर्व यांचा षटक क्रमांक 3 मधील 26 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल साकिब होते. साकिबने एकदम पाहतोय शॉर्ट टर्म पुल केलाय. बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे गुल केलाय. वन बाउन्स एकदम पाहतोय 4. हा चौकार. फाइनली के क्षेत्र में जो लाइनमैन का काम अंजाम दे रहे हैं, ये इनिंग के बाद आके अखलाक भाई की तरफ से तुम्हारे को घोला है, वो आके खा सकते हैं तुम लोग. हसीब मुनीफ तुम लोग भी जो भी है वो इंक्लूड हो, तुम भी आके खा सकते. वा. 30 धावा धाबावरती पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं मेहनत घेतात. त्यासाठी आपण पाहतो आमच्या शोएब भाई आणि संपूर्ण टीम यांच्या वतीनं या सगळ्यांसाठी आपण पाहतोय थंड होण्यासाठी आपण आस्वाद घ्या. चला 30 धावा झालेल्या आहेत. 30 धावा झालेल्या आहेत. 6 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. फिल्डिंग करणारी टीम यंगस्टर सोबत. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. लक्ष वेधेन आपला. वेळ खर्च करू नका. यस पुन्हा एकदा मी आपलं लक्ष वेधतोय. फिल्डिंग करणारी टीम 30 धावा अद्यापपर्यंत धाबावरती. लगेच फिल्डिंग लावून घ्या. लगेच मॅचला सुरुवात करा. अमित भाई थोड़ा एक ध्यान देना है कि जो यहाँ पर कैप्टन और पूरी टीम जो जमा हो रही है उनको जमा नहीं होने देना है. कैप्टन और जो भी है आपका कोई भी जो ये है जो डिसीजन ले रहा है वो आकर फौरन डिसीजन ले. ओवर के पहले ही आप डिसाइड करें कि बॉलिंग किसको देना है. चला निश्चितपणाने इथून पुढे आपण आता सुरुवात आपण करणार आहोत. शेवटचा आणि अंतिम षटकाला इथून पुढे सुरुवात होईल. 6 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. 6 बॉल डिलिव्हर करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सुमित आपण पाहतोय दाखल झालेत बॉन ट्रॅक वरती. 30 आकड्यावरती सुमित सुतार एसएस आपण पाहतोय दाखल झालेत. पहिला बॉल. पहिलाच बॉल ओव्हर पीस त्याच्यावरती ऑन साइडला लॉक केलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी उतुंग. आठ मधून तो आपल्याला षटकार येताना पाहायला मिळाला. स्लॉग ओव्हरच्या षटकाला इथून पुढे सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉल मध्ये आपण पाहतोय फहीमने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या बॉल वरती त्याने षटकार ठोकला. 36. ओ यावेळेला बॅटची एज घेतली आहे. पाठीमागच्या दिशेने खेळाडू कोणताही नाहीये. पाठलाग सुरू होईल. अडवलाय. त्यानंतर आपण पाहतोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. फिल्डिंग चांगली राहिली शॉर्ट दरम्यानच्या खेळाडूच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 37. 37 धावा धाबावरती आपल्याला इथून पुढे पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ असून बाकी असेल. षटकातील आपण पाहतोय हा 3रा बॉल. ओ या वेळेला पाहतोय अंपायर एकदम पाहतोय व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे पाहायला मिळेल. पायांचा वेध घ्यायचा होता त्या बॉल मध्ये आपण पाहतोय सुमित सुतार यांना, परंतु बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. टीमची धावसंख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 38. 38 आकड्यावरती. इथून पुढे जर 12 ते 13 धावा आला तर 50च्या पार जाऊ शकतो हा संघ. ओ यावेळेला खूप सारा बाहेरच्या दिशेने आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. फिल्डिंगही आपण पाहतो थोडीशी मिस झाली आहे आणि त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथून पुढे राहिला होता. अगदी आपण पाहतोय स्थानच्या वरून हा बॉल गेलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय अंपायरचा सिग्नल इथून पुढे काय येईल ते बघावं लागणार आहे. अगदी पहा जर स्थानच्या मागे जर बॉल पडला असेल तर मग तो फाईट असतो. मग तो
बाहेर पडला तरी त्यानंतरला आपण पाहतोय चला नो बॉलचा कॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. नो बॉलचा कॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतोय आणि नो प्लसच्या 2 म्हणजे टोटल 3 धावा इथून पुढे आपण ऍड करणार आहोत आणि येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा असेल. 41 41 धावा समोर मारतोय साकिब. फ्री हिटचा बॉल वरती समोरच्या दिशेने आक्रमण करायचं होतं. खेळाडू आहेत लॉंग ऑफला फिल्डिंग करतील. कॅच पकडली गेली आहे परंतु फ्री हिटचा बॉल असल्या कारणाने बॅटर सेफ असतील. सिंगल इथून पुढे येईल आणि टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 42 आकडावरती. 42 3 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. साकिब आणि फहीमने आपण पाहतोय डावाला आकार उकार देण्याचं काम केलंय. 42 धावा. ओव्हर पिच ऑप्टर्व करण्याचा प्रयत्न अलॉंग द विथ कार्पेट फिल्डिंग करतील तोपर्यंत सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धाबीचा कॉल दिलाय. डेंजर एंड कडे आपल्याला बॅटर्स पाहायला मिळत आहेत आणि इथून पुढे फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक आपण पाहतोय 5वा. असेल पुढचा बॉल फुल टॉस बॉल. यावेळेला कव्हरच्या दिशेने बॉल खेळून काढला. डीप मध्ये आहेत खेळाडू. फिल्डिंग चांगली राहिली या संपूर्ण इनिंग मध्ये आपण पाहतोय. फिल्डिंग करणारा संघ यंगस्टर सवाद यांच्या वतीनं टीमची धावसंख्या पुढे चालली आहे ती म्हणजे अर्थात 43 आणि इथून पुढे शेवटचा बॉल 43 धावा. 43 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना फहीम यांच्या बॅट मधून व्हेरी मच निडेड सिक्सर. टीमची धावसंख्या 49 ऑन आणि करणार आहोत पुढच्या मॅचचा बी ग्रुप मधील सेकंड मॅच जिथे एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल एमके स्पोर्ट्स महाड आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन पोलादपूर हा संघ. इलियास माऊ आपण या आपल्या शुभाताने आपण टॉस करणार आहोत आणि दोन टीमचे कॅप्टन्स देखील आपल्या समवेत जॉईन होतील. दोन टीमचे कॅप्टन्स आपण या. येस इलियास भाई आपण या. आपला हार्दिक सरचे स्वागत आम्ही करत आहोत. अगदी आपण मधोमध या. दोन कॅप्टन्स आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला एमके स्पोर्ट्स महाड, एका साईडला त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन पोलादपूर. चला कॉल कोणाचा असेल? कल्पेश यांचा कॉल आपण पाहतोय. हेड कॉल दिलाय आणि अगदी आपण पाहतोय यस हेड येताना पाहायला मिळतोय. कल्पेश प्रथमतः आपण यस माननीय विनंती समोर व्यासपीठावरती विराज म्हणवा. प्रथमतः मात्र टॉस जिंकला डिसिजन काय असेल? प्रथम आम्ही फिल्डिंग करू. येस प्रथमतः आपण इथे आल्यानंतर या मैदानावरती आल्यानंतर कसं वाटलंय संपूर्ण आयोजन नियोजनाबद्दल काय सांगाल? 11 स्टार तांडवे संघाचं आयोजन हे आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी अति सुंदर आणि खूप असं आयोजन केलेलं आहे. जाहिद भाई असेल, शोएब असेल यांच्या दोघांच्या मेहनतीने आणि त्यांच्या पूर्ण गावाच्या मेहनतीने ते दरवर्षी ही टुर्नामेंट सक्सेस करतात आणि आम्हाला इथं खेळायला दरवर्षी आवडतं. त्याबद्दल आम्हाला खेळायला मिळालं त्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुला इथून पुढे असणार आहेत आणि येस आपण या एमके स्पोर्ट्स महाड शुभेच्छा असणार आहेत आणि येस इथून पुढे आपण पाहतोय नवीन दुर्ग आपण पाहतोय जिथे टॉस झाला तिथे आपण बॉल सिलेक्शन करणार आहोत आणि तेच बॉल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये इनिंग मध्ये वापरायचे आहेत. येस आत्ताच आपण तुम्ही 2 बॉल चॉईस करा. येस एकदम टॉस झालाय. टॉस केलं तो म्हणजे त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन पोलादपूर या टीमच्या बाजूने आणि प्रथमतः फिल्डिंग घेतली आहे. बॅटिंगसाठी आपल्याला एमके स्पोर्ट्स महाड हा संघ पाहायला मिळाला आहे
आणि इथून पुढे जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल तो म्हणजे दक्षिण रायगड जिल्ह्याचा गोड आवाज हर्षल मुंडे सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. आपण संजयजी शिंदे सरांचा आवाज या पलीकडे ऐकत होता. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहता टेनिस बॉल क्रिकेटची एक भव्य दिव्य स्पर्धा 11 स्टार चांडवे आयोजित चांडवे गावाची मानाची स्पर्धा सगळ्यांसमोर आहे आणि इम्पॉर्टंट मॅच. एका बाजूला टीम यंग स्टार संवाद तर त्यांच्या विपक्षामध्ये राजेवाडी. या दोन मातबर संघांमधल्या लढती तुम्हा सगळ्यांच्या समोर आहेत. पहिल्या डावाचा खेळ संपला. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एक 50 धावा फायटिंग टोटल या मॅच मध्ये सेट केली आहे. या मैदानाच्या अनुषंगानं तेवढ्याशा धावा जास्तीच्या नाहीयेत पण आज धावा होताना सुद्धा पाहायला मिळाल्या नाहीत. चला फिल्डिंग लावून घ्या. टीम बॉलिंग टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या विनंती करतोय. आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका. मॅच चालू होईल. दुसऱ्या डावामध्ये दोन्ही टीमला विजयाच्या शुभेच्छा. जिकडे अय्यान आणि अथर्व दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अवेज गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतील. लेट्स प्ले मॅच. सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉलला आक्रमण चढवलंय. आडवा बॅटनं मिड विकेटच्या दिशेला भव्य षटकार. पहिल्याच बॉल वरती आपण जर पाहिलं तर इरदे स्पष्ट पहिल्याच बॉलला षटकार येताना पाहायला मिळाला. या मॅच मध्ये आम्ही धावा बनवण्यासाठी सज्ज झालोय हेच सांगत असताना सध्याच्या घडीला बॅटिंग करताना बॅटर आपण जर पाहिलं तर अय्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इम्पॉर्टंट बॅटर नाही अय्यान आहे. अगदी अय्यान म्हटल्यानंतर जासीचं नाव चर्चेच आहे. मागील या इनिंग मध्ये सुद्धा उल्लेख झाला होता की जसं वाकळांचा वाघ केतन मात्रे संवादचा बाग मैदानाच्या आतमध्ये अय्यान पाहायला मिळत आहे. यस केतन मात्रे स्टाईल मध्ये स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफच्या बाहेर खेचला षटकार. पाहायला मिळत अय्यान. सुरुवात कशी असावी. सुरुवात दमदार असावी. ती दमदार सुरुवात सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये अय्यानच्या आपण पाहतोय. पहिल्या 2 बॉलला षटकार त्याला खेचत असताना आपण पाहिले. फुल टॉस समोर खेळायचा होता. हवा तसा फटका खेळता आला नाहीये. बॉल लॉंग ऑनला चाललाय. फिल्डर तिकडे धावतात. खरा फिल्डिंग. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चौका. संघाचा धावफलक 16 या आकड्यावरती सध्याच्या घडीला पोहोचताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल हा नाही. हा बॉल समोर होता. तो कमी गतीने टाकला होता. मोठे फटके मारत असताना यांना थांबवणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. सरळ रेषेमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी मात्र आपण जर पाहिलं तर समोर फसवत असताना पाहायला मिळाले. फलंदाजाला थांबवलं जात आहे. आवेश सुद्धा कमबॅक करतात. हो पुन्हा कमबॅक.
बॅटच्या आउटसाइड एज शॉर्ट गली क्षेत्रामध्ये बॉलला थांबवलं जाते. अजून एक डॉट बॉल. पहिल्या 3 बॉलला 16 आल्यानंतर पुढच्या 2 बॉलला एकही धाव दिली नाहीये. चांगली गोलंदाजी. एक महत्वाची मॅच आहे. अय्यांचा खेळ नेहमीच या मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने बहरताना आपण पाहिला. आजही अपेक्षित असेल. मोठा फटका फसलाय फिल्डर बॉलच्या खाली. टीपला असेल. संपला महत्वाचा खेळाडू अय्यांचा खेळ. 16 धावांचा वादळी खेळ करत असताना अय्यान बाद. मध्ये अय्यान जणू काही 52 धावांचा पाठलाग करत असताना एकटाच या धावा बनवतोय की काय. पण अशा परिस्थितीमध्ये अय्यांची विकेट आली आहे. प्रेशर क्रिएट होताना पाहायला मिळालं. यस अय्यांचाच भाऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना निहाल मैदानावरती दाखल झालाय. निहाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. महत्वाची मॅच आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्या. टार्गेट आहे 50 धावांचं. पहिल्या ओव्हरमध्ये 16 म्हटल्यानंतर सुरुवात तर चांगली झाली आहे. शेवट आणि सांगता करत असताना कशा पद्धतीने धावा येतील हे सगळ्यांना पाहिजे. अगदी टेनिस बॉल क्रिकेटची एक मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय. 11 स्टार चांडवे आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आहे. क्रिकेट टुर्नामेंट 2026 हे पर्व आहे आणि दरवर्षी चांडवे गावाची स्पर्धा म्हटली की एक दमदार आयोजन सगळ्यांनाच पाहायला मिळतं. आणि आजही ओ फटका अप्रतिम लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. अथर्वच्या बॅटमधून आता षटकार. फुल टॉस कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सन्मानजनक फटका खेळला. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण खेळाडू अथर्वन सिंगल घेतली. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 23. जवळजवळ पहिल्या दुसऱ्या ओव्हर मध्येच इकडे मात्र अर्धा पल्ला पार करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पार पडलाय सव्वा टीमचा. बिग हिट मिस टायमिंग. निहालचा फटका फसलाय फिल्डर बॉलच्या खाली. महत्वाचा झेल मैदानाच्या आतमध्ये पकडला जातोय. विकेट नंबर इकडे 2. 23 या आकड्यावरती धक्का दुसरा. बॉलवरती असं वाटलं होतं मॅच लवकर संपेल की काय, पण नाही. तिथून पुढे केलेला आवेश यांनी कमबॅक आणि तिथून पुढचा वारसा चालवलेला या गोलंदाजाने सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. फहीम आलेत. फहीम गोलंदाजीसाठी येत असताना इकडे मात्र आपण जर पाहिलं तर कमबॅक अंताना पाहायला मिळतात. हे इम्पॉर्टंट आहे. षटकार आल्यानंतर विकेट सुद्धा आली आहे. सिंगल आल्यानंतर अथर्वला सुद्धा थांबवले जाते. निहालला बाद केल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती प्रतीक दाखल होत असताना बघायला मिळतील. प्रतीक महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सेन्सिबल क्रिकेट पटका तर खेळलाय. मिडऑफच्या दिशेला बॉल चाललाय. एक धाव घेतली जाईल. चुकीची फेकी. अगदी बॉल पकडत असताना लगेच जर थ्रो झाला असता तर इकडे चित्र वेगळं असं पण हरकत नाहीये. एकच धाव येताना पाहायला मिळाले. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे जाईल आणि धावा धावफलकावरती पोहोचतील तर डबल 24. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथून पुढे आपण जर पाहिलं तर या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 धावा धावफलकावरती पोहोचलेला पाहायला मिळतात. 2 फलंदाज बाद 24.
हो याही वेळेला बॉल इकडे मात्र आपण जर पाहिलं तर यदा कदाचित अथर्वचा जास्तीचा हेलिकॉप्टर शॉटवरती विश्वास आहे की काय तो वारंवार तेच प्रयत्न करताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आहे लाईव्ह इव्हेंट. यस प्लेट ऑन होता वाचलेत. बॅट छतली कडा घेतली बॉल टर्न झाला होता. धावसंख्या फक्त आणि फक्त 24. चला स्पीडअप घ्या राजीव बडे. आम्ही तुम्हाला वारंवार कॉल करतोय. शेवटचा एक बॉल बाकी राहिला. 8च धावा येताना पाहायला मिळतात. फहीम यांनी कमबॅक आणलाय. पहिल्या बॉलला षटकार आल्यानंतर इकडे मात्र धावा थांबवल्या गेल्यात फहीम यांच्या माध्यमातून. मोठा फटका खेळायचा होता. फटका तर फसलाय. फिल्टर बॉलच्या खाली येत आहेत आणि कॅच ड्रॉप. झेल सुटले. प्रयत्न अप्रतिम केले होते. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया नक्की काय घडलं होतं. 2 धावा धावत असताना काय एफर्ट चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. त्याचे एफर्ट्स आपण बघतोय. फटका खेळल्यानंतर बॉल जास्तीचा हवेत आणि पहा काय प्रयत्न एफर्ट्स उलटे फुलटे होतात पण अखेर बॉलला पकडायचा असफलता आली आहे. 13.00च्या सरासरीने धावा बनल्या तर 26. 13च्या सरासरीने आतापर्यंत 26 धावा झाल्या 2 ओव्हरमध्ये. इथून पुढे अजून फक्त आणि फक्त आपण जर पाहिलं तर 24 धावांची गरज आहे. 24 धावांची आवश्यकता बाकी आहे. मनसूर वडापाव आणि मनसूर बिर्याणीचे मालक यांना विनंती करतोय मुश्ताक भाईंना आपण या व्यासपीठावरती त्यांच्या बिर्याणीची क्वालिटी आणि वडापावची चव अगदी पोलादपूरमध्ये चर्चेचं नाव आहे. आणि यस आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते सुद्धा आले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. फैजुल्ला अंतुल्ले यांना विनंती करतोय. यस निश्चितपणे अनुभवी खेळाडू या संपूर्ण आपल्या गावचे लेजेंडरी क्रिकेटर. 26 ऑन द बोर्ड. 12ला 24ची गरज आहे. म्हणजे इथून पुढे 12ची सरासरी फक्त राखायची टीम संवादला. 2 षटकार मारायचे प्रति ओव्हर मागे. एक मिस टायमिंग झालाय. बॉल शॉर्ट पान लेगच्या दिशेला. कीपर सुद्धा धावले. शॉर्ट पान लेगचे फिल्डर सुद्धा धावतात. मधून तिकडून मिडविक स्क्वेअर लेग ते लॉंग लेग पासून सुद्धा क्षेत्ररक्षक धावत आले. अशा परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल येताना 2 धावा येताना बघायला मिळतात की एकच धाव धावली आहे. म्हणजे बॉल एवढा लांब गेला होता सगळ्यांना वाटलं 3 कंप्लीट झाल्या की काय पण नाही. एकच धाव धावली गेली आहे. तर सर्वांनाच वाटलं की प्रथम म्हटलं 2 धावा तर आरामात होतील पण असं वाटलं 3री धावेसाठी सुद्धा ट्राय केलाय का पण नाही. बॅटर आपण जर पाहिलं तर जास्तीचा विश्वास स्वतःवरती दाखवत आहेत. खेळत असताना अथर्व स्ट्राईक आपल्या हातामध्ये पकडत आहेत. 11 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. मोठा फटका आडवा बॅटने भिरकावला. बॉलला स्क्वेअर लेगला बॉल निघालाय. फिल्डर आहेत चांगली फिल्डिंग. स्वतःच्या शरीराचा योग्यरित्या वापर करत असताना आपण पाहिलंय 2 धावा कंप्लीट. 2 धावा अर्जित होताना बघायला मिळतील आणि या 2 धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाचा धावफलक आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 29 धावांवरती धावगती आहे. 29 धावा धावफलकावर आपण जर पाहिलं तर धावसंख्या 29 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झालेत. यस सर. यस बघा कोणती गाडी आहे तिची. तिचा जो आरसा आहे 4 व्हीलर आहे का हर्षरन भाई आपली गाडी आहे. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. बघा एक मिनिट मी सांगतो. 26 होत्या 2 ओव्हरला. सर 26 होते. पहिल्या ओव्हरला 16 आले. दुसऱ्या ओव्हरला 10 आले. बघा पहिल्या ओव्हरला आले किती 16. दुसऱ्या ओव्हरला 10 आले. त्याच्याने झाले 26. 26 नंतर एक सिंगल 27 आणि आता 2 धावल्या त्या 29. इझी.
आणि तुमचा 12वा खेळाडू इकडे आहे. तो आमच्या समवेत तो पाहतोय आणि जर काय चुकलं तर आम्ही 12व्या खेळाडूचं ऐकू. मैदानावरती जे खेळाडू आहेत आपण फक्त शंका मांडू शकता. धावसंख्या 29. यावेळेला मोठा फटका फसलाय. एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये. अथर्व नावाचं वादळ 6 बॉल मध्ये 11 धावा बनवून मैदानाच्या बाहेर. चला 29 धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज तिकडे मात्र बाद झाले. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 बॉलचा खेळ संपला आणि आता या 3 बॉल वरती असं चित्र दिसतंय की राजेवाडीकर या मॅच मध्ये पुन्हा आलेत. सुरुवातीला असं वाटायला लागलं होतं संवाद संघाच्या बाजूने ही मॅच घुसते की काय, किंवा या मॅचच्या बाजूनं या स्क्रीन वरती लगेच सरपंच साहेब आलेत. सरपंच साहेबांना स्क्रीन वरती दाखवलं जात आहे. बघा त्यांची एंट्री. हे खूप चर्चेचा विषय राहिला या चांडवेमध्ये. रील स्टार ट्रेंडिंगचा विषय आहे. सर्वाधिक रील त्यांच्या ट्रेंडिंगला येतात. कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये एपी लाईव्ह इव्हेंटला सुद्धा माहिती आहे जर सरपंच दिसतात तर मिलियन व्ह्यू कुठेच नाहीत. जाऊया मागच्या दिशेनं. धावसंख्या 29. टप्पा पडलाय. जासीची उसळी घेतली आहे. तिकडे मात्र पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येताना पाहायला मिळते आहे. अवांतर स्वरूपाचा चेंडू मैदानावरती पंचांनी घोषित केलाय. बघा 2 पंच एकत्र येतात, निर्णय कळवतात. यस टीम राजेवाडी आपण एकत्र यायचं नाही. पंच निर्णय देतील. यस वाईड नाहीये. यस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चेक करूया आपण. कॉल रिव्ह्यू चेक केला जाईल. यस चेक करा. यस रिव्ह्यू सक्सेसफुल. व्हाईट बॉल आहे. चला
मॅच चालू करा. वाईट बॉल आहे. जास्तीची पुशी घेतली आणि 1 बाउंडची वॉर्निंग सुद्धा देण्यात येईल. पुढचा बॉल. यावेळीचा बॉल टप्पा पडल्यानंतर तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर बाहेर निघताना पाहायला मिळाला. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल येताना पाहायला मिळते. कमबॅक मात्र आणलं जाते. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 30 धावा. 20 धावांची गरज आहे. येणाऱ्या पुढच्या 8 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे टीम संवाद संघाला जिंकण्यासाठी. 8 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. बाहेरचा बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. अवंतर स्वरूपाचा चेंडू मैदानावरती आलाय. एक एक्स्ट्राची सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होईल. 31 धावा धावफलकावरती आहेत. आता इथून पुढे येणाऱ्या 8 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता बाकी आहे. 8 चेंडू 19 धावा. या 2 बॉल मध्ये एकाच मोठा फटका या मॅच मध्ये संवाद करणं मॅच मध्ये आणेल, पण एकाच विकेट. आता इकडे मात्र आपण जर पाहिलं तर राज्यवाडीकरांना चांगला बॉल. मोठा फटका आलाय. फटका तर फसलाय आणि फिल्डर बॉलच्या खाली आहेत. विकेट येताना पाहायला मिळतीये. धक्का. चौथा फलक. हेलो हेलो हाँ, दोनों ही टीमें ये जहन नशीन, दोनों जितने भी टीमें यहाँ पर खेलने वाली है जहन नशीन कर ले कि अगर अंपायर कोई वाइड देता है और उस पर अगर अंपायर का डिसीजन चेंज करके अगर कोई भी फौरन रिव्यू लेता है या प्लेयर रिव्यू लेता है तो रिव्यू एक्सेप्ट किया जाएगा. कोई भी टीम आकर यहाँ पर बहस ना करे. वो बाहर से चिल्लाने वाले चिल्लाते रहेंगे. उनका डिसीजन यहाँ पर नहीं सुना जाएगा. यहाँ पर सिर्फ अंपायर का कॉल क्या है और अगर बैट्समैन फौरन रिव्यू लेते हैं तो उसी का सुना जाएगा. तो प्लीज इसके ऊपर बहस ना करे फिर से. 31 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. फुल टॉस समोर खेळला जातोय. मिड ऑन आणि लॉंग ऑनला तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. एकदा मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न आणि रन आउटची विकेट. रनआउटच्या स्वरूपामध्ये मोठा धक्का. निर्णायक फलंदाज इकडे प्रतीक बाद. पहिल्या ओव्हर पासून सवादकर मॅच मध्ये होते, पण आता राजेवाडीकर आहेत, कारण की आता 6 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. दबाव दडपण सगळं काही या मॅच मध्ये. बघा राजेवाडी टीम मीटिंग नको आहे. हेलो, और एक यहाँ पर जहन नशीन कर ले. यहाँ पर अभी जो राजौरी के प्लेयर ने गाली दी थी ऑन फील्ड, इसके बाद अगर कोई भी गाली देता है तो टीम बात की जाएगी. यहाँ पर किसी ने दिया है, हमको बहस नहीं करनी है. जो प्लेयर ने नहीं भाई गाली दिया, ऑन फील्ड गाली दिया, हमने सुना है, हम सामने हैं. हमको तुम्हारा कोई बहस नहीं करनी. आप ऑन फील्ड जा सकते हैं. किसी का नाम नहीं लिया गया आपके लिए, इसके लिए आप जाके फील्डिंग करें. हमारी राजौरी टीम से या कोई किसी से कोई पर्सनल दुश्मनी नहीं है. हमको कोई बहस नहीं करनी है. ओके, थोड़ा आप गेम पे कंसंट्रेट करें और अंपायर को भी गाली ना दे कोई. अगर अंपायर को गाली देता है टीम यहाँ से बात की जाएगी.